थेट जाऊया, बावनकुळे बोलत आहेत. भाजपचा पंडुरोग, मोदी साहेबाच्या नावाचा पंडुरोग, म्हणजे मोदींचं नाव घेतलं, मोदींजींनी चांगला कायदा केला की यांना विस्मृती येते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजीचा विचार होता की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आले पाहिजे. त्या काळापासून हा विचार होता. आणि वक्फ सुधारणा विधेयकामध्ये काय होणार आहे तर गरीब माणसाचं कल्याण होणार आहे. चुकीच्या पद्धतीच्या ज्या नोंदी झाल्या आहेत, म्हणजे आमचे जिल्हाधिकारी शासन यावर आता काम करणार आहे. चुकीच्या पद्धतीच्या नोंदी वक्फच्या नावाने झालेल्या आहे त्या दुरुस्त होणार आहे. त्यात काय, काही मुस्लिम गरीब नागरिकाच्या जमिनी आहे, काही हिंदू गरीब नागरिकाच्या जमिनी आहे, काही मायनॉरिटी अनेक लोक आहेत समाजामधले, जे मायनॉरिटी क्लास आहेत त्यांच्या जमिनी आहेत, काही देवदेवताच्या जमिनी आहेत, काही ठिकाणी तर खूप अतिक्रमण केले आहेत, गायरान जमिनी आहेत. आणि त्यामुळं काय फरक पडणार आहे, सर्वेक्षण होणार आहे, सर्वेक्षणाचे अधिकार मिळणार आहे आणि कायद्याने सर्व होणार आहे. त्यामुळं खरं तर या सुधारणा विधेयकामुळं ज्या लोकांवर अनेक वर्षापासून अतिक्रमण झाले, अनेक प्रकारची मोगलशाही वक्फ बोर्डाच्या माध्यमातून केली गेली, ती दुरुस्त होण्यासाठी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी हा अत्यंत महत्त्वाचा कायदा या महाराष्ट्र देशाकरता आणला आहे. खरं तर त्यांनी दिलेलं लोकसभेच्या काळातलं जे अत्यंत महत्त्वाचा मॅनिफेस्टो होता तो मोदीजीने पूर्ण केला आहे. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी मोदींचे आभार मानतो. आणि संजय राऊताबद्दल फार काही चिंता करू नका, ते जरा आता सध्या बिमार आहेत. उद्योगपती अंबानी यांचा जो बंगला आहे तो सुद्धा वक्फच्या जमिनीवरती आहे असा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेला आहे. नाही, कोणाचे राहू द्या ना. आता आमच्याकडे महसूल खात्याकडे, कलेक्टरकडे हा विषय आला आहे. पुढच्या काळात काय काय आम्हाला अधिकार प्राप्त होणार आहे या सुधारणा विधेयकात आला आहे. त्यामुळे आता बघू आपण कोणाकोणाचे बंगले आहे, कोणाकोणाचे काय आहे, कोणी सुटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं जातं, परंतु नितीन गडकरींनी असं म्हटलंय की लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.